नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। तर ही भेंडी बनवायला खूप इझी आहे आणि पटकन बनवून तयार होते। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इथे भेंडी स्वच्छ धुवून आणि सुती कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे। तर आता आपण भेंडी कट करून घेऊया। तर भेंडी आपण दोन्ही बाजूने असे कट करून घेणार आहोत आणि नंतर तिला मधून असा कट लावून घ्यायचा आहे। असं कट करून आपण पाहून घ्यायचं आहे, कारण भेंडी किडकी वगैरे निघू शकते। तर सर्व भेंड्या आपण अशाच कट करून घेऊया। तर आता आपण त्याचे दोन भाग करून घेणार आहोत। ही भेंडीची साईज थोडी मोठी आहे, त्यामुळे आपण असे याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्वच भेंड्या चिरून घेणार आहोत। बघा इथं आपल्या सर्व भेंडी चिरून झालेली आहे। नंतर आता एक कढई गरम करून घेऊया, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण ही चिरून घेतलेली भेंडी थोडीशी भाजून घेणार आहोत। तर आता ही भेंडी कढईमध्ये घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया। तर मीठ आणि हळद घालून घेतल्याने भेंडीला खूप छान कलर येतो आणि चव ही खूप छान लागते। तर आता भेंडी आपण 5 ते 10 मिनिटं चांगली परतून घेणार आहोत। भेंडीचा कलर चांगला चेंज होईपर्यंत आपण भेंडी चांगली परतून घ्यायची आहे। इथेच भेंडी चांगली सॉफ्ट आणि चांगली शिजली पाहिजे अशी आपण भाजून घेऊया। तर बघा आपली भेंडी चांगली परतून झालेली आहे। तिला आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। भेंडी एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण मसाला तयार करू। तर इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालून घेऊ। त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे। नंतर आता त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि इथे हा चिकन मसाला आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया। आता आपण ही चांगले दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया। बघा विस्करच्या साहाय्याने अशा प्रकारे मसाले चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मसाले चांगले मिक्स झाले आहेत। तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया, ज्यामध्ये आपण भेंडी भाजली तीच कढई मी इथे घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहोत आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये घालून घेऊ। कांदा आता चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा आता आपण कांदा एकदम मस्त असा परतून घेऊया। नंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता त्याही आपण कांद्यामध्ये चांगल्या परतून घेऊया। बघा आता आपल्या इथे कांदा लसूण चांगला परतून झालेला आहे। तर आता आपण जे बनवलेलं मिश्रण आहे, जे दह्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून बनवलेलं आहे, ते आपण तेलामध्ये घालून घेऊया। तर आता आपण हे चांगलं भाजून परतून घ्यायचं आहे। तर आता तेलामध्ये आपण हे मसाले चांगले परतून घेणार आहोत। बघा मसाल्यांनी किती छान कलर सोडलेला आहे किंवा मसाल्यांमधून तेलही बाहेर पडलं आहे। तर आता मसाले चांगले परतावेत यासाठी आपण त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेतलं आहे। बघा आता आपले मसाले किती मस्त झालेले आहेत। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि आपण जी भाजून घेतलेली भेंडी आहे ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर आता भेंडी आपण ह्या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आता भेंडी आपण 5 मिनिटासाठी कमी गॅसवर, एकदम कमी गॅस करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी तिला झाकून ठेवणार आहोत। तर बघा 5 मिनिटांनी आपली मस्त अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे। अशी भेंडी बनवल्यास आपण 2 पोळ्या जास्तच खाऊ। तुम्ही अशा प्रकारची भेंडी बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला सांगा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।